कृषी या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त यासाठी उत्पादनावर काही कृत्रिम रासायनिक खतं आणि औषधांचा वापर हा केला जातो आणि मग त्याच्यामधून उत्पादन लवकर मिळतं, शिवाय ते आकर्षक सुद्धा असतं, अगदी छान दिसतं आणि अशी उत्पादनं आपल्या आरोग्याला ही हानिकारक असतात. मग बाजारातून विकत आणल्यानंतर अशी फळं जी असतात ते टिकत सुद्धा नाही, जास्त काळ टिकत नाही. पुढचा आपला मुद्दा असा आहे की विपणन व्यवस्था. तर शेतकऱ्यांनी पिकवलेला जो माल आहे तो योग्य दरात आणि योग्य वेळेमध्ये ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी विमान व्यवस्था ही आवश्यक असते. मग भारतासारख्या देशामध्ये या व्यवस्थेचं महत्व खालील माहितीच्या आधारे स्पष्ट होईल. तर काय, तर भारतातील शेती ही मोठ्या प्रदेशात विखुरलेली आहे आणि सर्व शेतकरी हे संघटित नाहीत. अनेक शेतकरी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्या कारणानं शेतीमालाचं विपणन हे करूच शकत नाही. मग शेतकऱ्यांचं उत्पादन हे ग्राहकापर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची एक यंत्रणाच उभा केली आहे आणि या ठिकाणी शेतकरी आपला माल आणतात आणि व्यापाऱ्यांना विकतात. मग शेतीतील बहुतांश माल हा नाशवंत असल्याने त्याची योग्य वेळेत व्यवस्था करावी लागते, नाहीतर मग तो खराब होणार, कुजून जाणार. बरोबर आहे. यासाठी मग शेतकरी संघटना, ग्राहक पेठ, शहरी व्यवस्था इत्यादींची मदत होते. मग त्याच्यामुळे दलाल, मध्यस्थ यांच्याकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक हे टाळता येते. मग काही प्रकारचा कृषी माल हा थेट उद्योगधंद्यासाठी कच्चा माल म्हणून सुद्धा वापरला जातो. आणि मग जागतिकीकरणामुळे कृषी मालाला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा सहज उपलब्ध होऊ लागली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रगतीशील शेतकरी त्यांच्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरतातच, शिवाय शेतामध्ये तयार होणाऱ्या मालाची सुयोग्य बांधणी करून ती विकतात. पुढे बघूया. आता आपण बघतोय की हॉटेल, मॉल यांच्यासाठी सुद्धा असाच शेतमाल मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतो. तुम्ही जर आता आपण अगदीच आपल्या परिचयातलं असं ओळखीचं असं उदाहरण घेतलं तर आपण बघू शकतो की मॉलमध्ये जर हॉटेल छोटे छोटे असतात तर किती दिवसभरात त्यांच्यामध्ये उलाढाल होत असते, किती प्रकारचे पदार्थ विकले जातात. काही पिझ्झाची ठिकाणं असतात, काही जेवणाची ठिकाणे असतात, काही वेगवेगळे मांसाहारी शाकाहारी हे वेगवेगळे असतात, काही मसाला डोसा म्हणजे त्या प्रकारचे खाद्यपदार्थ असतात. म्हणजे ह्यांच्यासाठी किती मोठ्या प्रमाणात तिथं माल असणं हे आवश्यक असतं. आणि मग आंतरजालाच्या मदतीनं जाहिराती दिल्या जातात, देशी तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर हा माल विकला जातो. आता आपण बघूया की इस्रायल मधील काही शेतीचा प्रकार हा आपण बघत आहोत. तर इस्रायल हा विविध शेती उत्पादनाचा प्रमुख निर्यातदार असा देश आहे आणि हा देश शेती तंत्रज्ञानात जगामध्ये पुढारलेला आहे. तेथील प्रतिकूल हवामान, त्याच्यानंतर अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर पसरलेलं वाळवंट, त्याच्यानंतर पाण्याचं दुर्भिक्ष, अशा प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी मात केलेली आहे आणि या इस्रायलनं आधुनिक शेतीची कामं करून शेती क्षेत्रात गरुड झेप घेतली. म्हणजे जरूरच अगदी आपण अगदी उल्लेख विशिष्ट असा पूर्ण करू शकतो की अतिशय मेहनत आणि कष्टाने त्यांनी हे सगळं उभा केलेलं आहे. कारण आपण जर बघितलं तर इस्रायल देश हा वाळू तिथे आहे, परंतु त्याच्यावर त्यांनी लिहिलेलंच आहे या फितीमध्ये की त्यांनी त्याच्यावर सगळ्यावर मात केलेली आहे आणि आज तो अगदी गरुड झेप त्यांनी घेतलेली आहे या शेती क्षेत्रामध्ये. पुढे बघूया आपण काय शिकलो या विभागामध्ये. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा या अंतर्गत शेतीसाठी जलसिंचनाचे महत्व विशद करा. जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन पद्धतींची तुलनात्मक माहिती लिहायची आहे. पुढे जाऊया आता आपण आपल्या पुढच्या अध्यायामध्ये. चला तर